नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? आजचा प्लॅन होता फक्त पुण्यात फिरण्याचा, पण अचानक प्लॅन बदलला आणि आम्ही निघालो आहोत मोरगावला. मोरगाव म्हणजे हो, आमच्या प्रवीणच्या मित्राचं गाव, म्हणजे प्रदीप दादांचं गाव. अचानक ठरलेला प्रवास हा नेहमी भारी असतो की नाही? मग आता आम्ही पोचलेलो कात्रजला. आणि पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी हेल्दी स्टार्ट पण झालं पाहिजे ना, त्यासाठी आम्ही एक मस्त अशी फ्रूट प्लेट ऑर्डर केली. आणि तुम्ही बघू शकता नानूची ॲज युजल कलिंगड त्याला लय आवडतं. आणि बराच वेळ बसची वाट बघून कंटाळून शेवटी आम्ही प्रायव्हेट कॅब बुक केली आणि आमची कॅब आली आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बघा मित्रांनो, रस्ता किती सुंदर आहे. पुण्याच्या ट्रॅफिक मधून बाहेर पडलो की हे निसर्ग सौंदर्य बघून मन प्रसन्न होतं. अरे बापरे, हे काय समोर बघा, घराच्या छतावर थेट विमान लँड झाले की काय? बरं, थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर समजलं की हे खरं तर विमान नाहीये, तर पाण्याची टाकी आहे. पण कारागिरी बघा किती नाद आहे. लांबून बघितलं तर वाटलं खरोखरच विमान घराच्या गच्चीवर उभं आहे. खरोखरच आपल्या लोकांची कल्पकता अफाट आहे. हे विमान बघून आपला प्रवास अजूनच मजेशीर झाला. आणि पुढे वाटेतच आम्हाला मिळालं शेतकरी ते ग्राहक असं कलिंगडाचं स्टॉल, ज्यांच्याकडे कलिंगड होते एकदम केमिकल फ्री. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की कधीही मोरगावला जात असाल तर प्लीज यांच्याकडनं कलिंगड नक्की विकत घ्या. आणि हे काय, बघता बघता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोहोचलो, जे की आहे मोरगाव. आणि बरं का मंडळी, इथून लेफ्ट घेतल्याच्या नंतर रस्ता जातो डायरेक्ट मंदिराकडे. पण त्यापूर्वी आपण जाणार आहोत प्रदीप दादांच्या घरी. आणि तुम्ही बघू शकता इथे प्रदीप दादांचे वडील आपल्याला घ्यायला आलेत आणि हे आहेत प्रदीप दादांचे वडील. आणि आपण फायनली पोहोचलो आहोत दादांच्या घराच्या इथे. तर गाईज तुम्ही पाहू शकताय, आम्ही मगाची कॅब बुक केलेली कात्रज वरून आणि आम्ही आता आलो आहोत मोरगाव मध्ये. तर मोरगाव मध्ये आम्ही आता सध्या थांबलेलो आहोत, ते आहे गुलमोहर भक्त निवास. तुम्ही पाहू शकता, हे पाहून आम्ही जस्टच इकडे आलो आहोत आणि तुम्ही प्रॉपर्टी पण पाहू शकता, छान आहे. चला तुम्हाला आतमध्ये प्रॉपर्टी दाखवतो. असा स्वतःचा फार्म हाऊस असल्यासारखा हा गुलमोहर भक्त निवास आहे, जो की तुम्ही पाहू शकता. इतका छान सुंदर आणि स्वच्छ असा आणि घरगुती वातावरण असल्यासारखा आपल्याला हा भक्त निवास भेटलाय मोरगावमध्ये. तुम्हीही बघू शकता. गुलमोहर भक्ती निवास प्रॉपर्टी बद्दल आपण जाणूनच घेणार आहोत, पण त्यापूर्वी आपण जाणार आहोत मोरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी. इथली शांतता आणि तेच अस्सल गावचं वातावरण खूपच भारी वाटतंय. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम मोरगावला आलो मोरेश्वर टेम्पलचं दर्शन घ्यायला. खूप दिवसापासूनची इच्छा होती इथे दर्शन घेण्याची, जी आज आमची पूर्ण होणार आहे. आणि मित्रांनो, कसं आहे ना, मोरगाव हे केवळ प्रदीप दादांचं गाव नाही, तर अष्टविनायकांपैकी पहिलं स्थान आहे. इथे श्री मयुरेश्वराचे अतिशय जागरूक मंदिर आहे. मंदिराच्या आवारात एंट्री घेतल्यावर एकदम वेगळंच फील येतो. इतकं पीसफुल आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे ना की काय सांगू. आणि मंदिरात जाण्यापूर्वी गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य हे आम्ही प्रदीप दादांचे मित्र निमिष यांच्या निमिष पुष्प भंडार इथून खरेदी केलं. तुम्ही जर इथे दर्शनासाठी येणार असाल तर नक्की निमिष पुष्प भंडार यांच्याकडून पूजेचं साहित्य नक्की खरेदी करा. हे सगळं सांगण्यामागचं कारण हेच आहे की आपणच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला हवा. आणि पूजेचं साहित्य घेऊन थेट आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. दुपारची वेळ होती, ऊन तर फार होतंच, पण त्यातल्या त्यात आज मंदिरात गर्दी जरा कमी होती. त्याच्यामुळे खूप दिवसांपासून केलेली ही इच्छा खूपच लवकर पूर्ण होणार होती. कधी एकदा आम्ही गणपती बाप्पाला बघतोय असं आम्हाला झालेलं. आणि कसं आहे ना गाईज, तुम्ही काहीही म्हणा, प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम चालू असतात, स्ट्रेस असतं. पण काहीही बोला, मंदिरात आल्यावर ते स्ट्रेस, ते प्रॉब्लेम सगळे एका झटक्यात दूर होऊन जातात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला अशा ठिकाणी येऊन नक्कीच मिळतं. त्यामुळे मला तर इथे व्हिजिट केल्यावर फार बरं वाटत होतं.
आणि जसं लाईन पुढे सरकत होती तसं मला गणपती बाप्पाला बघण्याची एक्साइटमेंट खूप जास्त वाढत होती. आणि तुम्हाला माहीत आहे का, इथे असं मानलं जातं की मोरया गोस्वामी हे गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांच्या या भक्तीमुळेच गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले. आणि आपण जेव्हा म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, त्यातलं मोरया हे नाव मोरया गोस्वामी यांच्या नावावरूनच आलं आहे. किती छान ना. आणि फायनली ज्या गोष्टीची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो ती वाट आता संपलेली आहे, कारण आमच्या समोरच होते गणपती बाप्पा. आणि तुम्हाला काय सांगू, गणपती बाप्पाचं हे सुंदर असं रूप बघून मन खूप हळवं झालेलं. खरं तर मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करण्याची परवानगी नव्हती, पण कसं आहे ना, प्रत्येकाला इथे येणं पॉसिबल होईल की नाही मला माहीत नाही, कारण काही लोक वयोवृद्ध झाल्यामुळे आज ट्रॅव्हलिंग करून येऊ शकत नाही, काही लोकांकडे पैसे नसल्यामुळे ते इथे येऊ शकत नाही. मग अशा व्यक्तींसाठी, अशा लोकांसाठी माझ्या व्हिडिओमार्फत मी हे सुंदर असं गणपतीचं दर्शन करून दिले, म्हणून मला फार बरं वाटते. अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. आणि एक गोष्ट तर राहूनच गेली, तुम्हाला आम्ही भेटवणार आहोत अशा खास व्यक्तींना जे आमच्यासोबत आलेले होते. चला तर मग आपण त्यांना भेटूया. तर हा आहे यश, जो की प्रदीप दादांचा मोठा भाऊ प्रवीण दादा यांचा मुलगा आहे. आणि ही आहे मयुरी, याची बहीण. आणि हो, ही जी बसली आहे ना खाली, ती आहे अंतरा, प्रदीप दादांची एकुलती एक लाडकी मुलगी. आणि तुम्ही बघू शकता ह्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या, शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या. आणि बघून तर खूप भारी वाटत होतं, कारण तुम्ही जर गाडीमध्ये किंवा घरामध्ये काहीही लावायला मूर्त्या हव्या असतील तर तुम्ही इकडनं खरेदी करू शकता. नक्की तुम्ही इथे आलात तर या दुकानात नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, फोटो फ्रेम बघायला मिळतील. आणि गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर अचानक मध्ये एक प्लॅन झाला की आपण जेजुरीला जाऊया. तर आम्ही निघालो जेजुरीला जायला, पण आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला दर्शन मिळेल की नाही, कारण सॅटर्डे होता, त्याच्यामुळे गर्दी कदाचित असू शकते. मग तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, कारण हे पण फर्स्ट टाईम होणार होतं की आम्ही जेजुरीला जात होतो. आमचं लग्न झाल्यापासून आम्ही एकदाही जेजुरीला गेलो नव्हतो. ज्योतिबाला तर आम्ही बराच वेळा जात असतो, पण जेजुरीला आज मी फर्स्ट टाइम जाणार होती. आम्ही जेजुरीच्या दर्शनासाठी आलेलो. पण तुम्हाला एक गंमत सांगते, आम्ही एका मिनिटात गड चढून खाली उतरलो, एवढा लवकर आमचं दर्शन झालं. काकडी बिकडी सगळं खाऊन आम्ही मस्त मजेत आलेलो. यो फक्त खायला आलेलं. कसं खिडकी दाखव. एवढा लवकर कधी कोणाचं दर्शन झालेलं आहे काय? बघा ही एवढी रंगली, पण आम्ही एवढं रंगलो नाही. मी यांच्या चपला सांभाळत होतो खाली, त्यामुळे मला सगळा गेम चेंजर माणूस हा आहे. त्याने गेम चेंज केला. यांना सोमेश्वर जायचं होतं आणि आम्हाला जेजुरीसाठी काय बोलले, पहिला जाऊया आणि आता जेजुरीच्या गडाखाली येऊन काय बोलले, सोमेश्वर जाऊया. आणि काकडी खाऊन आणि काकडी खिलाई भाई इन्होंने हमको चिप्स लिया और घर पे आम्ही आता मल्लानी काकडी खाऊ घातलेली आहे. तर जे कोण येणार दर्शनाला त्यांनी काकडी खाऊ नये हे सांगतात. मल्लानी काकडी बरोबर. स्वप्न दाखवून आमचं स्वप्न भंग केलं या व्यक्तीने. भाई सब गर्दी होती, जर माहिती होतं मग आपण आलोच का. ब्लॉग एवढा किती मनापासून इच्छा होती भाई, हम लोग जाएंगे. नाही आम्ही जाणार म्हणजे जाणार. जाएगा क्या वो नहीं होगा, वो उसके लिए पहले जिम जाना पड़ेगा.
लेकिन हम लोग एक दिन पण नाही झालं आमचं दर्शन, कारण खूप गर्दी होती शनिवार असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही वरती जायची रिस्क नाही घेतली, कारण आम्हाला परत मुंबईसाठी रिटर्न निघायचं आहे रात्री आणि ट्रॅव्हलिंग करायची आहे. त्याच्यामुळे गाडी ह्या लोकांना चालवायची, तर आता थकून चालणार नाही, कारण वरती 600 शिड्या होत्या. किती 600? 5 शिड्या जर चढता आलं तर मोठी होते. मग आम्ही नाही या वेळेला आम्ही एका दुकानामध्ये गेलो चिप्स घ्यायच्या बहाने, आणि तिकडनं ह्याला काय म्हणतात भंडारा घेतला. आणि सगळ्यांनी तुम्ही बघू शकता डोक्याला लावलाय, सगळ्यांनी गंडवलंय. असं वाटतं की या मुलीचा तो गेम होता. आणि आम्ही असा गेम केलाय की आम्ही जेजुरीला जाऊन आल्याचं लोकांना वाटणार. वा 15 मिनिटापूर्वी इथे होतो, 15 मिनिटात खाली आलो. मॅच कुठे जाणार आहे? आणि जेजुरीचा प्लॅन तर फ्लॉप झाला, तरी पण दादा काय थांबे ना. दादांनी अजून एक प्लॅन केला, तो म्हणजे सूरज चव्हाणच्या घरी जाण्याचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलात, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विनर. आता इथे तर आम्हाला परत एकदा भीती वाटायला लागली की हा पण प्लॅन फ्लॉप होतोय की काय. पण तरी पण आमच्या मनावरती दगड ठेवून, दादांवरती विश्वास ठेवून आम्ही पुन्हा एकदा गाडीमध्ये बसलो आणि थेट निघालो सूरज चव्हाणला भेटायला. तर आता पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आम्ही सूरज चव्हाणला भेटू शकतोय की नाही. ओ फायनली आम्ही पोचलो सूरज चव्हाणच्या घराबाहेर. पण इथेच तर आला एक ट्विस्ट. तो ट्विस्ट असा होता की काही कारणामुळे सूरज चव्हाण आपल्या पत्नीला घेऊन कुठेतरी बाहेर गेलेले, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही. पण हो, त्यांच्या घराची तेवढी भेट आम्ही घेतली आणि मस्त तुम्हा लोकांना दाखवण्यासाठी आम्ही एक मस्त अशी व्हिडिओ शूट केली आहे. तर तुम्ही बघा, हे आहे सूरज चव्हाणचं गाव आणि हे होतं त्याचं मोठं असं त्याने आत्ता नवीन बांधलेलं घर. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. पण एक मनात खंत राहिली की जसं जेजुरीला जायला नाही मिळालं, तसंच आम्हाला सूरज चव्हाणला सुद्धा भेटायला नाही मिळालं. जाऊ द्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट टाइम नक्की करू. कदाचित आज आमचं लक खराब होतं, नेक्स्ट टाइम आमचं लक चांगलं असेल. आणि बरं का, हा होता आपल्या व्लॉगचा पहिला पार्ट. भेटू आता सेकंड पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत गुलमोहर भक्ती निवास प्रॉपर्टीबद्दल बरीचशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.